राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सागर धोमकर विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, SR पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 एप्रिल ते 22 एप्रिल 2025 या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर अवैध देशी विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकूण 205 गुन्हे नोंदवण्यात आले असून 221 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाईत 53,320 लिटर रसायन, 2,195 लिटर हातभट्टी दारू, 499.19 लिटर देशी मद्य, 498.74 बॅलर लिटर विदेशी मद्य, 90.52 लिटर बियर, 348 लिटर ताडी तसेच 11 वाहनांसह एकूण 40,86,747 रुपयांचा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच या विभागाकडून या कालावधीत अवैध मद्य विक्री करणाऱ्या व मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या एकूण 89 धाब्यांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून 137 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई निरीक्षक RM चौरे, JN पाटील, OV घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक SD कांबळे, अंजली सर्वदे, कदम, राम निंबाळकर, मोहन जाधव, मुकेश चव्हाण, संजय चव्हाण, विजय पवार, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन वनगुंटी, इस्माईल गोडीकट, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, पवन उगले, योगीराज तोगी, महिला जवान शिवानी मुढे, वाहन चालक रशीद शेख व दीपक वाघमारे यांनी पार पाडली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।